नमस्कार. चला तर आज आपण मस्त अशी गाडीवर मिळतात की नाही तसं अगदी रसरशीत मऊ असं चिकन 65 कसं बनवायचं ते बघूया. रेसिपी अगदी सोपी आहे. घरच्या साहित्यात याच्यामध्ये मी बाहेरून काहीही साहित्य आणलेलं नाही. तुम्ही बघाल तर अशी मऊ मस्त हे चिकन 65 होतं. बाहेरून आणलेलं कसं कसं बनवलेलं असतं, मुलांना द्यायचं की नाही हा मोठा प्रश्न पडतो की नाही. तर आज घरच्या घरी कसं करायचं ते बघूया. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. हे बघा, आणि अशा पद्धतीने अगदी बारीक पीस करून घेतलेले आहेत. जाड मोठे पीस ठेवू नका, नाही तर मग तळायला थोडंसं आतून तळलं जात नाही लवकर. त्यामुळे सगळे एकसारखेच पीस करून घ्यायचे, म्हणजे कसे पटकन तळले जातात आणि सगळे एकत्र तळतात. एखादा पीस जर मोठा असेल तर मग काय होतं, तो तळूसपर्यंत बाकीचे जे असतात ते थोडेसे करपतात. त्यासाठी सगळे एकत्र एकसारखे असे पीस करून घेतले आणि स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतलेत. आता याला मसाला लावून ठेवायचा आहे. तर चवीपुरतं मीठ घालायचं, जसं जेवढी तुम्हाला चव लागेल त्याप्रमाणे मीठ घाला आणि बाकीचे कोरडे मसाले घालायचे. त्यामध्ये मी लाल तिखट मिरची पावडर घेतली, हळद आहे, जिरेपूड, धनेपूड, थोडासा फूड कलर घेतला आहे आणि मध्ये जे दिसतं आहे की नाही ते चिकन मसाला आहे. तुम्ही तंदुरी मसाला वापरू शकता किंवा चिकन 65 मसालासुद्धा मिळतो बाजारात, तो वापरला तरी चालेल. पण मी घरच्या घरीच आपल्याकडे जे मसाले आहेत ते वापरून करणार आहे. एक मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घातली. तर ही पेस्ट जी आहे ते मी घरीच करून ठेवते, त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर आहे. तर एक 2 ते 3 मोठे चमचे भरून दही घेतलं आहे. दही तुम्हाला घालायचं नसेल तर एक मोठा लिंबाचा रस घातला तरी चालेल. एक 3 चमचे दही घेतलं मी आणि याला एक 2 मोठे चमचे भरून कॉर्नफ्लोअर घेतलं आहे, ते घालते. कॉर्नफ्लोअर किंवा मग अर्ध कॉर्नफ्लोअर आणि अर्ध तुम्ही तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल. आता हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सगळ्या पीसला लागलं पाहिजे. प्रत्येक पीस हा एकदम कोट झाला पाहिजे अशा या बॅटरमध्ये. अशा पद्धतीने करायचं आहे. हे बघा, हे सगळं करून घ्यायचं. तुम्ही हाताने छान असं कालवून ठेवून द्या. आणि आता हे जे केलेलं असतं की नाही, अगदी कमीत कमी अर्धा तास तरी याला मुरवत ठेवायचं आहे. किंवा मग बाकीचे मसाले न घालता हळद मीठ लावून अगदी 2 तास ठेवा आणि नंतर तुम्ही बाकीचे मसाले घालून पुन्हा 1 तासभर ठेवा आणि मग केलं तरीही चालेल. आता एक अर्धा तास ठेवून देते, तोपर्यंत तेल गरम करायचं. तेल गरम छान झाले बघू शकता. आणि आता याच्यामध्ये एक एक पीस सोडून घ्यायचं आहे. तेल अगदी कडकडीत गरम करा आणि मग गॅस कमी करा. तेल अगदी कोमटच असताना तुम्ही हे पीस घालू नका. अगदी कडकडीत गरम करा, पुन्हा गॅस कमी करा आणि मग हे सोडा. तरच तुमच्या पीस जे लावलेत की नाही, चिकनला आपण मसाला लावला आहे तो तसाच राहतो. पुढे एक घाणा मी असा पटकन घाईघाई केला होता आणि तो कसा झाला आहे तेही तुम्हाला पुढे सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता याला एकदा कडक तेल झालं की पुन्हा गॅस कमी करून मग व्यवस्थित असे हे तळून घ्यायचे. इथे मी कढई थोडीशी मोठी ठेवली, त्यामुळे थोडेसे पसरला जात आहे. हे तळताना काय करायचं, कमी पसरट कढई घ्यायची, म्हणजे जे खोलगट कढई असते की नाही ती घ्यायची. तर माझ्याकडे लोखंडाची कढई आहे, पण व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी म्हणून ही कढई ठेवली मी. पण ते एकदम पसरट झाली आणि मग ते पीस आहेत ते अर्धेच तेलामध्ये बुडलेले आहेत. त्यामुळे मला सतत हे आलटीपलटी करून घ्यायला लागते. तर त्यापेक्षा खोलगट कढई घ्यायची, म्हणजे पीस जे आहेत ते एकदम तळले जातात त्यासाठी. हे बघा, मस्त असे हे तळून तयार झाले. एक 4 ते 5 मिनिट तेलात असेच हलवून तळून घ्यायचे आणि असे छान हे कुरकुरीत होतात. आता दुसरा घाणा बघू शकता तुम्ही. मी तेल थोडंसं थंड असतानाच हे घातलं आणि बघू शकता याचं कोटिंग जे आहे ते थोडंसं निघालं आहे. मग मी काय केलं, तसंच एका दिशेने अगदी 5 मिनिट असंच ठेवलं. पुन्हा गॅस मोठा केला आणि मग मोठ्या गॅसवर तळून घेतलं. त्यामुळे व्यवस्थित झालं होतं, तसं काही बाहेर निघालं नव्हतं. पण तुम्हाला सांगते की त्या गॅस जर कमी असेल तर मात्र मग हे पिसायचं कोटिंग असते की ना बाजूचं, ते निघून जातं. हे बघा, अशा पद्धतीने हे सगळे तळून घेतले होते मी आणि पुन्हा दुसरा जो घाणा आहे तो तसाच त्या पद्धतीनेच करून घेतला. असे सगळे पीस मी तळून घेतले. अर्धा किलो पीसमध्ये सगळ्यांना पुरेल असं आलं होतं प्लेटमध्ये. याच्याबरोबर शेजवान सॉस द्या किंवा साधा सॉस दिला तरी चालेल, किंवा पुदिन्याची चटणी केली. आता घरगुतीच करायचं म्हटल्यानंतर चायनीजच पाहिजे असं काही नाही आहे. आणि हो, दुसरं म्हणजे पीस मी मॅरिनेट करत असताना त्याच्यामध्ये 1 चमचाभर सोया सॉस आणि 1 चमचाभर चिली सॉस घातला होता. ते मी दाखवायला विसरले आणि सुरुवातीला तुम्हाला सांगायलाही विसरले, म्हणून आत्ता सांगते.
हे बघा. आणि अशा पद्धतीने मस्त असे हे कुरकुरीत पण अगदी छान असे रसरशीत असे हे चिकन 65 झालं होतं. आणि मुळात महत्त्वाचं म्हणजे हे मी पहिल्यांदाच केलं होतं. एकदा करून बघूया म्हटलं, तर रेसिपी अगदी मस्त झाली होती. सगळ्यांना आवडली तर लाईक करा.